मनोज जरांगेंची आज नाशिकमध्ये शांतता रॅली होणार आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर जरांगे आज उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत। हजारो मराठा बांधव जरांगेंच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। जरांगेंकडून विधानसभेसाठी तयारी केली जाते। जरांगे या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार देणार आहेत। तर जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज उत्तर महाराष्ट्रामध्ये। जरांगे यांनी यापूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये रॅली काढली आणि त्यानंतर आज ते उत्तर महाराष्ट्रामध्ये येतात। आज नाशिकमध्ये जरांगे पाटील यांची शांतता रॅली। मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही देणार। ओबीसी मधून आरक्षण देणार नाही। अरे चार आयोगाने सांगितलं नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही। बरं आम्ही 54%, बिहारमध्ये मोजले तर 63% निघाले आणि 54%ला 27% आरक्षण दिलं आणि आरक्षण भरलं किती? सगळं भुजबळाने खाल्लं म्हणतात। अरे 27% आरक्षणासमोर सरकार म्हणतं फक्त 9.5% आरक्षण आमचं भरलंय। आमचा बॅकलॉग किती आहे? आता म्हणाल सगळे सोयरे। अरे सगळे सोयरे ते कुठून आणलं नवीन? आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही। त्याला नाही सिरियस घेत मी आता। त्याचं सगळं बोलणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शिकवलेलं बोलणं आहे आणि जातीय द्वेषानं भरलेलं बोलणं आहे त्याचं। त्याच्यामुळे त्याला काय महत्व देण्याची आम्हाला गरज नाही आहे। आम्ही 288 उमेदवार उभे करू। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? 288 मध्ये 8 तर निवडून आण। ये ना मैदानात ये, निवडणुका लढाव, हिम्मत असेल तर लढाव निवडणूक। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। मगाशी चांगलं सांगितलं एकाने, म्हणजे त्याला हेही माहिती नाही या 288 मध्ये राखीव जागा आहेत, दलितांच्या राखीव आहे, आदिवासींच्या राखीव आहे। तिथे सुद्धा मराठा समाजालाच उभं कर। त्याला नाही महत्व देतो। हिंमत माहीत झाली त्याला हिंमत चांगली माहीत झालेली। हिंमत काय असती हे त्याला चांगला माहीत झालेलं आहे। आता तरी ओबीसीचं वाटोळं करू नको म्हणा। ओबीसी मराठा एकत्र आहे। तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे। गोरगरीब मराठ्यांचं, गोरगरीब ओबीसीचं वाटोळं करू नको, कारण तुझं राजकारण तू साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको। एवढंच काम फक्त बाकी कर तू। बाकी मी बघतो काय करायचं, किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो। तर मनोज जरांगे पाटील यांची आज नाशिकमध्ये सभा होते आहे। शांतता रॅलीमध्ये नांदगावचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे सहभागी होणार आहेत। तालुक्यामधील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना रॅलीमध्ये सहभागी होण्याचे कांदे यांनी आवाहन केलेलं आहे। आवाहनाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। संघर्ष योद्धा असे आदरणीय जरांगे पाटील साहेब उद्या नाशिकला शांततामय रॅली काढण्यासाठी नाशिकला येत आहेत। मी नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्व समाजाच्या लोकांना विनंती करतो, जात पात धर्म पंथ न बघणारे आपले जरांगे पाटील साहेब हे उद्या येत आहेत। मी सर्वांना विनंती करतो की उद्या मी सुद्धा ह्या शांततामय रॅलीसाठी नाशिकला जात आहे। आपणही सर्वांनी ह्या शांततामय रॅलीसाठी नाशिकला यावा आणि आदरणीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील साहेब यांचे हात बळकट करावा।